57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले आणि त्या मुद्द्यावरून जी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये तो मुद्दा खूप गाजला आणि तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझे मित्र ज्येष्ठ आहेत पण तरी सुद्धा आमचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत. त्यांना रिक्षातून पलायन करायला लागलं होतं. त्यांचे आमचे विरोधी पक्ष जे काही समर्थन देत आहेत त्यांचा जो काय कलाकारांविषयी जो अतीव प्रेम अचानकपणे जागं झालं आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या याच्यामध्ये तोंड घालण्यापूर्वी आधी विचार करावा आणि या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला पाहिजे. ते असं ठरलं की नीलमताई म्हटलं नाही यावेळेस वर्षाताईंना उभे राहून द्या, मी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. मात्र या सगळ्या निमित्ताने पाटकरांसारख्या किंवा अजून कुणीही या लोकांचे जर निवडणुकीला उभे राहण्याचे अधिकारच नाकारले जाणार असतील तर मात्र हे गंभीर आहे. 10 वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी 60 उमेदवार रिंगणात आहेत. एकीकडे ही निवडणूक बिनविरोध होणार की महामंडळाच्या आघाड्यांमध्ये रंगणार याकडे सर्वच कलाकारांचं लक्ष लागलंय, तर दुसरीकडे या निवडणुकीमध्ये एका मंत्र्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा आता चर्चेत आलाय. एकीकडे मराठी कलाकार आणि दुसरीकडे राजकीय नेते मंडळी असा कलगीतुरा चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाजतोय. अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि संचालक विजय पाटकर यांनी एका मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी या निवडणुकीत राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप केलाय. यानंतर कोल्हापुरात चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि अभिनेते सुशांत शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्यावर गैरकारभार केल्याचा आरोप केलाय. जेव्हा अध्यक्ष होते आणि त्यावेळेचे जे सगळे संचालक होते 2016च्या पूर्वी, आम्ही संचालक होण्यापूर्वी 10 ते 15 या कालावधीमध्ये, तेव्हा त्यांनी माझा पुरस्कार नावाचा एक पुरस्कार सोहळा आयोजित केला, मानाचा मुजरा नावाचा, चित्रपट महामंडळाच्या वतीनं. आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयामध्ये तो कार्यक्रम व्हायला हवा होता आणि जवळजवळ 45 लाख रुपये 57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले आणि त्या मुद्द्यावरून जी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये तो मुद्दा खूप गाजला आणि तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझे मित्र ज्येष्ठ आहेत पण तरी सुद्धा आमचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत. त्यांना रिक्षातून पलायन करायला लागलं होतं. ते बहुतेक या गोष्टी विसरले असतील आणि सभासदांनी त्यांना वारंवार विचारणा केली. त्याच्यानंतर संचालक मंडळ जेव्हा आमचं स्थापन झालं तेव्हा चॅरिटीनी त्यांना आदेश दिला होता, कोर्टाने आदेश दिला होता की त्याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती 10,78,000 रुपयाची दिसून आली आणि ते महामंडळात जमा करायला सांगितले होते. आता महामंडळात जमा करणे आणि काहीतरी शाब्दिक कोडी हे करून त्यांनी परत तो दावा हे केला, फिरवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करून काही आठवड्यातच त्यांना आणि रवींद्र बोरगावकर व्यवस्थापकीय संचालक आणि ते सगळे जे काही संचालक होते 12, त्या 12 संचालकांना सांगितलं की हे बोरगावकरांच्या मार्फत तुम्ही महामंडळामध्ये ही रक्कम जमा करा. ती रक्कम 2022ला जमा करायची होती. आता जवळजवळ 2026 उजाडलेलं आहे. अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाहीये आणि महामंडळाच्या घटनेनुसार म्हणूनच अध्यक्षांनी ते जे 12 संचालक होते ज्यांच्यावरती आरोप झाले आणि ते सिद्ध झालं आणि हायकोर्टाने त्यांना आदेश दिला, माननीय कोर्टाने जेव्हा आदेश दिला या सगळ्याच्या अनुषंगाने घटनेनुसार त्यांचं सभासदत्वच रद्द केलेलं आहे. जर मुळात सभासदत्वच रद्द झालेलं असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो का नाही होतो हे जरा तपासणीचा आणि संशोधनाचा विषय आहे. दुसरा मुद्दा असा की बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय की आता कुठल्या तरी मंत्र्याच्या दबावामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही. मी स्वतः शिवसेनेमध्ये आहे आणि मला असा कुठल्याही प्रकारचा दबाव आला नाही आणि मी राजकीय पक्षाशी संबंधित आहे. मला कुठल्या मंत्र्यांनी फोन केला नाही, किंबहुना माझं कुठलंही पॅनल अजून ठरलेलं नाही. त्याच्यामुळे जर का दबाव आणायचं झालं असतं तर मलाही आणता आला असता, म्हणजे माझ्यावरही आणता आला असता. पण मी स्वतः गुरुवारी आलो कारण मला महामंडळामध्ये काम करण्याची इच्छा आहे. मी स्वतः आलो, स्वतः मी माझा अर्ज दाखल केला. जर का पाटकर साहेबांना
त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, त्यांना महामंडळाविषयी इतकी कळकळ होती, इतकी तळमळ होती, तर त्यांनी स्वतः येऊन अर्ज दाखल करायला हवा होता. त्यांना कोणी रोखलं होतं का? त्यांना कोणी किडनॅप केलं होतं का? त्यांना कोणी बांधून ठेवलं होतं का? किंवा त्यांनी ज्यांच्या मार्फत हा अर्ज पाठवला, ज्यांच्याकडे पाठवला, त्यांना कोणी डांबून ठेवलं होतं का? त्यांना कोणी धमकी दिली होती का? त्यांचं नाव घोषित करावं. कुठल्या मंत्र्यांनी दबाव आणला, कुठल्या मंत्र्यांनी फोन त्यांना केला, हे कॉल रेकॉर्डमध्ये त्यांनी दाखवावं. असाच कुठल्याही मंत्र्यावरती असा त्यांनी आरोप करणं, मग तो आमच्या पक्षाचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, कुठल्याही मंत्र्यावरती आरोप करणं चुकीचं आहे. जर का कुठल्या मंत्र्यांनी कॉल केला असेल, कुठल्या ओएसडीने कॉल केला असेल, तर त्यांचं नाव घ्यावं, कॉल रेकॉर्डमध्ये त्यांचं हे दाखवावं, प्रूफ दाखवावं. तर दुसरीकडे चित्रपट महामंडळाच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून नीलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी अनेक कलाकारांची इच्छा होती. त्यामुळेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांचं नाव चर्चेत आलं. त्यांचं नाव चर्चेत येताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीकेची तोफ डागत सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते, जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे, पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्रही बळकावत असतील तर मात्र दुर्दैव आहे. अंधारेंच्या या टीकेनंतर सुशांत शेलार यांनी पलटवार पत्रकार परिषदेत केलाय. गोष्टी करायच्या आणि त्यांना जे काही लोक बाकीचे आमचे विरोधी पक्ष जे काही समर्थन देतात, ह्यांचा जो काही कलाकारांविषयी जो अतीव प्रेम अचानकपणे जागं झालं आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये तोंड घालण्यापूर्वी आधी विचार करावा आणि या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला पाहिजे. राहिला विषय आमच्या नीलम शिर्केंचा. नीलम शिर्के या आमच्या नाट्य परिषदेच्या सदस्य आहेत. त्यानंतर आमच्या बालरंगभूमी जी आमची हे आहे संस्था आहे, जी नाट्य परिषदेशी संलग्न आहे, त्याच्यामध्ये त्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर 30 ते 35 वर्ष ती मुलगी अभिनेत्री म्हणून काम करते. मी लोअर परेलमध्ये राहतो, ती लालबागला MD कॉलेजला एकांकिकेपासून सुयोग्य अशी मी मधनं तिचा नाटकाचा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे. आज गेली 2 वर्ष ती बालरंगभूमीचं काम इतक्या जोमाने करते आणि तिला जर का अभिनेत्री म्हणून वाटलं असेल की मी चित्रपट महामंडळामध्ये जाऊन माझं योगदान द्यावं, त्यात काय चुकीचं आहे? त्याच्यामध्ये ती कुठल्या मंत्र्याची पत्नी असण्याचा काय संबंध येतो? तिला हा अधिकार नाही आहे का चित्रपट महामंडळाची निवडणूक लढवण्याचा? चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप आणि उमेदवारीच्या चर्चेवरून घमासान सुरू असताना नवा ट्विस्ट आता समोर आलाय. अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे टाळले असून त्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं महामंडळाचे मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी स्पष्ट केलंय. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नीलमताईंच्या पाठीशी उभा होतो आणि सर्वांनी सांगितलं की नीलमताई कुणीही उभा राहिले तर तुम्ही बहुमताने निवडून याल, काही प्रॉब्लेम नाही. नीलमताईंनाही तेवढा सर्वे केल्यानंतर पूर्ण खात्री होती की आपला विजय निश्चित आहे. परंतु ज्यावेळेस त्यांना वर्षा उसगावकरांचं नाव समजलं तर त्यांना थोडं खंत वाटली की एवढ्या सिनियर अभिनेत्रीच्या विरोधात मी काय इलेक्शन लढू. नंतर आज सकाळी मी स्वतः वर्षा उसगावकरांशी बोललो, सविस्तर चर्चा केली आणि त्यांना पूर्वीप्रमाणेच महामंडळामध्ये खरंच काम करायची इच्छा आहे का ही खात्री केली. वर्षाताईंशी बोलल्यानंतर वर्षाताईंनी सांगितलं की निश्चित मला आवडेल परत काम करायला, परंतु यासाठी नीलमचा फॉर्म मागे घ्यायला नको, नीलमचा काही विचार आहे ते सांगा. नंतर मी नीलमताईंशी बोललो. नीलमताई म्हटलं नाही, वर्षाताई इंटरेस्टेड असतील तर निश्चित वर्षाताईंना पहिला प्रेफरन्स द्या. मग या दोघींशी मी एकत्रित चर्चा घडवून आणली. या चर्चेने असं ठरलं की नीलमताई म्हटलं नाही, यावेळेस वर्षाताईंना उभे राहून द्या, मी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. मी आत्ताच आपल्यासमोर नीलमताईचं पत्रही याबरोबर जोडत आहे. नीलमताई ज्या शिर्के, ज्या अतिशय चांगल्या अभिनेत्री आणि संचालिका म्हणून काम करणार होत्या, त्या स्वतःहून चौकशीने कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुठलाही विचार न करता फक्त वर्षाताईंसाठी उद्या सकाळी माघार घेणार आहेत. उद्या सकाळपासून माघार घेण्याचे प्रोसेस चालू होते. मी नीलमताईंचं आभार मानतो. निश्चितच नीलमताईंचे या फॉर्म आम्ही उद्या सकाळी माघारी घेतोय आणि वर्षाताई यांना बिनविरोध निवडून देत आहोत.
इकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिर्के यांनी दाखवलेल्या सामंजस्य भूमिकेचे स्वागत केले. नीलम शिर्के सामंत या अभिनेत्री आहेत. गेली अनेक वर्ष त्या अभिनयाच्या क्षेत्रात आहेत आणि त्यांना सुद्धा निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तो कुणीच नाकारण्याचं कारण नाही. मात्र या सगळ्या निमित्ताने पाटकरांसारख्या किंवा अजून कुणीही या लोकांचे जर निवडणुकीला उभे राहण्याचे अधिकारच नाकारले जाणार असतील तर मात्र हे गंभीर आहे. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे. पण या सगळ्या चर्चेनंतर अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी एक सामंजस्याची भूमिका दाखवत आणि विशेषतः ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत म्हटल्यावर त्यांनी जे एकूण या निवडणुकीतून माघार घ्यायची ठरवली आणि वर्षा उसगावकरजी यांना शुभेच्छा द्यायच्या ठरवल्या. खरं तर चित्रपट क्षेत्रामध्ये इतक्या सामंजस्याने आणि खेळीमेळीने जरी सगळी प्रक्रिया संपन्न होत असेल तर निश्चितच एक कलासक्त रसिक म्हणून आम्हाला याचा आनंद आहे आणि नीलम शिर्के सामंत यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेचा सुद्धा स्वागत आहे, कौतुक आहे. पुनश्च एकदा वर्षा उसगावकरजी यांना शुभेच्छा तर नीलम शिर्के सामंत यांचे आभार. एकीकडे महामंडळाच्या कारभारामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकार तंत्रज्ञ यांच्यामध्ये नाराजी असल्यामुळे ही निवडणूक चुरशीनं होईल असं दिसत आहे, तर दुसरीकडे ही निवडणूक उमेदवारी अर्ज आणि गैरव्यवहाराचे केलेले आरोप प्रत्यारोप यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र 7 जून रोजी नेमकं या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळात चित्रपट महामंडळाची निवडणूक आता चांगलीच चर्चेत आली असून या निवडणुकीत नेमकं काय घडते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.